आमदार सुमनताईंच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळ्यांनी सांगली येथे आमरण उपोषण केलं आणि आमरण उपोषण केल्या लगेचच अंतिम मान्यता पाण्याची 8 TMCची मिळाली। माझा सवाल असा आहे की जी अंतिम मान्यता 2 दिवसामध्ये देण्यात आली ती अंतिम मान्यता 1.5 वर्ष का रेंगाळत ठेवली गेली याचं उत्तर काही लोकांनी देण्याची अपेक्षा आहे। शेतकरी बांधवांनी, आमदार सुमनताईंनी, आम्ही सर्वांनी जे आमरण उपोषण केलं त्याचं हे खरं फलित आहे आणि यश आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। आमदार अनिल भाऊंनी साताऱ्यात शशिकांत शिंदे साहेब असतील, महेश शिंदे साहेब असतील, तासगावला सुमनताईंनी फार चांगल्या पद्धतीने पाठपुरावा केला। मुख्यमंत्री साहेबांकडे, जलसंपदा मंत्री साहेबांकडे सातत्याने पाठपुरावा केला। मुख्यमंत्री साहेबांनी त्याचा उल्लेख त्यांच्या प्रेसमध्ये केला आणि कृष्णा नदीवरचा प्रकल्प यासाठी अनिल बाबर सातत्याने, महेश शिंदे सातत्याने मागणी करत होते, पाठपुरावा करत होते। किंबहुना सुमनताई देखील त्याचा पाठपुरावा करत होते आणि मी संबंधित खात्याचे प्रधान सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांना मी बोलावलं आणि तात्काळ त्याच्यावर निर्णय घ्यायला सूचना दिल्या आणि त्या प्रकारचा GR काढला। आम्ही आमरण उपोषण केलं त्यावेळेस त्या उपोषणाची टिंगल काही लोकांनी केली। आता ती टिंगल फक्त माझी किंवा सुमनताईंची नव्हती, आमच्याबरोबर 21 गावातले शेतकरी उपोषणाला बसले होते। त्या सगळ्या 21 गावातल्या शेतकऱ्यांची ती टिंगल केली गेली होती। मुळात 21 गावांचा अपमानच ती टिंगल करून त्यांनी केलेली आहे। येणाऱ्या काळात लोक त्या पद्धतीचं उत्तर त्यांना देतील। आता राहिला प्रश्न श्रेयवादाचा, खऱ्या अर्थाने काम कोणी केलेलं आहे, खऱ्या अर्थाने यासाठी पाठपुरावा कोणी केलेला आहे? आमदार सुमनताईंनी 2017 पासून विविध पत्रांच्या माध्यमातून, बैठकांच्या माध्यमातून तारखेसह आम्ही आज पत्रकारांना देऊ शकतो, तसेच पुरावे समोरच्या लोकांनी द्यावेत। आजपर्यंत त्यांनी किती पत्र दिलेली आहेत त्याचा आकडा आमच्याकडे आहे, त्यांनी कुठल्या तारखेला पत्र दिलेलं आहे त्याचा आकडा आमच्याकडे आहे। त्यामुळे आज खोटं पत्र तयार करण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळात त्यांनीही करू नये आणि सर्वसामान्य लोकांना माहिती आहे की खऱ्या अर्थाने प्रयत्न कोणी केलेला आहे। त्यामुळे लोकच येणाऱ्या काळात निवडणुकीच्या माध्यमातून, मतदानाच्या माध्यमातून या सगळ्या श्रेयवादाला उत्तर देतील। आजच्या पत्रकार परिषदेचं निमित्त असं होतं की जो टेंबू योजनेच्या 3य सुपरमासाठी सावळज भागातील सर्व शेतकरी, कवटेमंका तालुक्यातील शेतकरी बांधवांना एकत्रितपणाने घेऊन आमदार सुमनताईंच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वांनी जे आमरण उपोषण केलं होतं आणि त्यात जे मुद्दे आम्ही मांडले होते त्या मुद्द्यांना कॅबिनेटमध्ये अंतिम मान्यता मिळाली आणि त्याचा काल GR आला आणि तो GR आल्यानंतर सर्वसामान्य शेतकरी बांधवांना त्याची शाश्वती देण्यासाठी आजची पत्रकार परिषद आम्ही घेतलेली आहे। एकूण सातारा, सांगली, सोलापूरमधील 109 गावं ही टेंबू योजनेच्या लाभ क्षेत्रामध्ये घातली गेलेली आहेत आणि त्यामध्ये तासगाव आणि कवटेमंका तालुक्यातील 21 गावांचा अधिकृतपणाने समावेश केला गेलेला आहे, ज्यासाठी तासगाव तालुक्याला 1 TMC आरक्षण पाण्याचं आणि कवटेमंका तालुक्याला पाण्याचं 0.50 TMC आरक्षण देण्यात आलेलं आहे। आता हे अधिकचं पाणी निश्चितपणाने शेतकरी बांधवांच्या हिताचं ठरणार आहे। जे शेतकरी बांधवांना हक्काचं पाणी पाहिजे होतं ते हक्काचं पाणी या माध्यमातून मिळणार आहे। स्वर्गीय आबा असताना तासगाव तालुक्यातील आणि कवटेमंका तालुक्यातील अनेक गावांना विविध योजनांच्या माध्यमातून, मग जी 60 गावं तासगाव तालुक्यातील म्हैसाळ असेल, विसापूर पुंदे असेल, आरफळ असेल, टेंबू असेल, ताकारी असेल, या सगळ्या योजनांच्या माध्यमातून आबांनी भिजवली। पण अतिरिक्त पाण्याचा प्रश्न होता, लवादाचा प्रश्न होता, म्हणून तासगाव तालुक्यातील पूर्व भाग आतापर्यंत वंचित राहिला होता। आदरणीय जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री असताना त्यांनी प्रयत्न केला। त्यांच्या नेतृत्वामध्ये जी कर्नाटक शासनाबरोबर बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्याला मान्यता देण्यात आली। महाविकास आघाडीचं सरकार असताना या पाण्याला तत्वतः मान्यता देण्यात आली। पण गेली 1.5 वर्ष जे गोंगडं भिजत ठेवलेलं आहे त्याच्यावरती काहीतरी मार्ग निघावा म्हणून आमदार सुमनताईंच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळ्यांनी सांगली येथे आमरण उपोषण केलं
आणि आमरण उपोषण केल्या लगेचच अंतिम मान्यता पाण्याची 8 TMCची मिळाली. आता माझा सवाल असा आहे की जी अंतिम मान्यता 2 दिवसामध्ये देण्यात आली ती अंतिम मान्यता 1.5 वर्ष का रेंगाळत ठेवली गेली याचं उत्तर काही लोकांनी देण्याची अपेक्षा आहे. आणि त्याचबरोबर पाणी मान्यता रेंगाळत राहिल्यामुळे MWRRAची प्रोसेस रेंगाळत गेली. MWRRAची मान्यता रेंगाळत गेल्यामुळे अंतिम मान्यता सुप्रमाची ती पण रेंगाळत गेली. आणि शेतकरी बांधवांनी, आमदार सुमनताईंनी, आम्ही सर्वांनी जे आमरण उपोषण केलं त्याचं हे खरं फलित आहे आणि यश आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आमदार अनिल भाऊंनी साताऱ्यात शशिकांत शिंदेसाहेब असतील, महेश शिंदेसाहेब असतील, तासगावला सुमनताईंनी फार चांगल्या पद्धतीने पाठपुरावा केला. मुख्यमंत्री साहेबांकडे, जलसंपदा मंत्री साहेबांकडे सातत्याने पाठपुरावा केला. मुख्यमंत्री साहेबांनी त्याचा उल्लेख त्यांच्या प्रेसमध्ये केला आणि त्यामुळे खराब अर्थाने पाठपुरावा कुणी केलेले आहेत याची शाश्वती सर्वसामान्य माणसाला मिळालेली आहे. आणि आज हा निर्णय, ही शाश्वती GR खाली आल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी बांधवांना मिळालेला आहे. ही आनंदाची वार्ता मी आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना देऊ इच्छितो. दादा, ते जे सुमन वहिनींनी जे काम केलं सुप्रमाचं ते तुम्ही म्हणताय ते श्रेयवाद खासदार संजय काका पाटील यांनीच घेतला होता. सोशल मीडियावर श्रेयवादाची लढाई सुरू होते, याविषयी आपलं काय म्हणणं? आता ज्यावेळेस आम्ही आमरण उपोषण केलं त्यावेळेस त्या उपोषणाची टिंगल काही लोकांनी केली. आता ती टिंगल फक्त माझी किंवा सुमनताईंची नव्हती. आमच्याबरोबर 21 गावातले शेतकरी उपोषणाला बसले होते. त्या सगळ्या 21 गावातल्या शेतकऱ्यांची ती टिंगल केली गेली होती. मुळात 21 गावांचा अपमानच ती टिंगल करून त्यांनी केलेली आहे. येणाऱ्या काळात लोक त्या पद्धतीचं उत्तर त्यांना देतील. आता राहिला प्रश्न श्रेयवादाचा, खऱ्या अर्थाने काम कोणी केलेलं आहे, खऱ्या अर्थाने यासाठी पाठपुरावा कोणी केलेला आहे? आमदार सुमनताईंनी 2017पासून विविध पत्रांच्या माध्यमातून, बैठकांच्या माध्यमातून, तारखेसह आम्ही आज पत्रकारांना देऊ शकतो. तसेच पुरावे समोरच्या लोकांनी द्यावेत. आजपर्यंत त्यांनी किती पत्र दिलेली आहेत त्याचा आकडा आमच्याकडे आहे. त्यांनी कुठल्या तारखेला पत्र दिलेलं आहे त्याचा आकडा आमच्याकडे आहे. त्यामुळे आज खोटं पत्र तयार करण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळात त्यांनीही करू नये. आणि सर्वसामान्य लोकांना माहिती आहे की खऱ्या अर्थाने प्रयत्न कोणी केलेला आहे. त्यामुळे लोकच येणाऱ्या काळात निवडणुकीच्या माध्यमातून, मतदानाच्या माध्यमातून या सगळ्या श्रेयवादाला उत्तर देतील. अंतिम मान्यतेला महाविकास आघाडीचं सरकार असताना तत्वतः मान्यता मिळाली होती. पण त्याच्यानंतर फक्त निवडणुकीपर्यंत हा प्रश्न भिजत ठेवायचा, म्हणजे घोंगडा आपण भिजत ठेवतो त्या पद्धतीनं हा प्रश्न कुठेतरी वाढवायचा. आणि 1.5 वर्षाच्या काळामध्ये खरं तर उपोषणाला बसल्या दुसऱ्या दिवशी अंतिम मान्यतेचा GR त्या ठिकाणी शासनाने काढला. तो GR 30/9/2023 काढला. आता आमचा प्रश्न त्यावेळेस शासनाला हाच होता की सोलापूर जिल्ह्यातलं सांगोला तालुका या परिसरातले लोक सुद्धा, शेतकरी सुद्धा आमच्याबरोबर तिथं आमरण उपोषणाला बसणार होते. आणि त्याची कल्पना जलसंपदा मंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मी त्यावेळेस दिली होती. आणि म्हणूनच त्यांनी थोडासा मुदतवाढीचा वेळ मागितला. MWRRA मध्ये अनिल भाऊ असतील, आम्ही असे सर्व मिळून पाठपुरावा करत होतो. आणि तिथं MWRRAने अनेक शंका उपस्थित केल्या होत्या. आणि राज्यामधला एकच प्रस्ताव MWRRAला असताना या एका प्रस्तावासाठी बैठक घेतली. नवीन घडामोडींसाठी युवा पर्व न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. संपादक हसन तांबोळी 8459605047. उपसंपादक प्रतिभा रणजित नलवडे. कार्यकारी संपादक त्रिवेणी माने.